नमस्कार. या भागामध्ये आपण नुकसान भरपाई व प्रत्यासन तत्व लक्षात घेणार आहोत. प्रथमतः आपण नुकसान भरपाई तत्व म्हणजे काय हे लक्षात घेऊ. यास प्रिन्सिपल ऑफ इंडेमिनिटी असं म्हटलं जातं किंवा हानी भरणाचे तत्व असं देखील म्हटलं जातं. प्रामुख्याने सर्वसाधारण विमा हा नुकसान भरपाईचा करार असतो. म्हणजे विशिष्ट विमा हप्त्याच्या बदल्यात जर दुर्दैवी घटना घडलीच तर रक्कम मिळावी यासाठी विमा घेतला जातो. म्हणजे जे काही नुकसान होईल ते नुकसान विमा कंपनीकडून भरून मिळेल या आधारावर विमेदार विमा घेत असतो. या दृष्टीने नुकसान भरपाई तत्व हे महत्त्वाचे ठरते. म्हणजे जर नुकसान झालेच तर विमा कंपनी नुकसान भरपाई तत्वाचा विचार करून विमेदाराला नुकसान भरपाई देते. मग नुकसान भरपाई तत्व म्हणजे नेमकं काय. विमित मालमत्तेला हानी पोहोचल्यानंतर त्याच्या मालकास म्हणजेच विमाधारकास विमा चालकाने म्हणजेच विमा कंपनीने देऊ केलेली जी काही भरपाई असते त्या भरपाईस नुकसान भरपाई असे म्हणतात आणि त्यासाठी जे तत्व स्वीकारले जाते त्यास नुकसान भरपाई तत्व असे म्हटले जाते. प्रामुख्याने नुकसान भरपाईच्या अनुषंगाने नुकसान भरपाईचा हेतू हा असतो की विमेदाराला त्याची पूर्व परिस्थिती प्राप्त करून द्यायची. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे नफा न होता पूर्वी ज्या परिस्थितीत तो होता त्याच परिस्थितीत त्याला आणण्याचा प्रयत्न या नुकसान भरपाई तत्वानुसार केला जातो. मग या नुकसान भरपाई तत्वाच्या अनुषंगाने काही घटक किंवा काही वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. प्रामुख्याने पहिलं वैशिष्ट्य आहे नुकसान भरपाईच्या अनुषंगाने जे मूल्य असेल ते मूल्य हे पैशामध्ये ठरवले जातं. म्हणजे समजा एखाद्या विमेदाराने विमा उतरवला, 10 लाखाचा विमा उतरला आपल्या गोदामाचा किंवा दुकानाचा आणि प्रत्यक्षात त्याचे 8 लाख रुपये नुकसान झाले तर हे 8 लाख रुपये म्हणजे पैशातील ठरवलेले हे मूल्य होय. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे विमे हिताचा संबंध. प्रामुख्याने ज्या वस्तूमध्ये विमे हित आहे त्याच वस्तूचा विमा उतरवला जातो. कारण विमे हित असल्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे योग्य नुकसान भरपाई. म्हणजे जर एखाद्या विमेदाराचे 10 लाखाचा विमा असेल व 8 लाख नुकसान झाले तर 8 लाखच नुकसान भरपाई दिली जाते. भले त्याचा विमा 10 लाख जरी असला तरी म्हणजे योग्य अशा पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाते. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे मालमत्तेवर विमा कंपनीचा हक्क. ज्या मालमत्तेसंदर्भात नुकसान भरपाई मिळते त्या मालमत्तेचा जो काही अवशेष भाग असतो किंवा ती मालमत्ता जी काही शिल्लक राहिलेली असते त्या मालमत्तेत विमा कंपनीचा हक्क हा ओघाने येतो. प्रामुख्याने आयुर्विम्याला आणि अपघात विम्याला हा विमा अपवाद आहे. कारण आयुर्विम्यामध्ये नेमकं किती नुकसान झालेलं आहे हे आपण सांगू शकत नाही. साहजिकच आयुर्विमा या विम्याला अपवाद ठरतो. या नुकसान भरपाई तत्वाच्या अनुषंगाने किंवा विमा कंपनी नुकसान भरपाई देताना कोणत्या पद्धतीनुसार द्यायची याचा विचार करते. नुकसान भरपाई देण्याच्या प्रामुख्याने 4 पद्धती आहेत. पहिली पद्धत ज्याला आपण म्हणतो रोख रक्कम. बहुतांश कंपन्या किंवा 90% विमे जे आहेत ते या मार्गानेच दिले जातात. म्हणजे जी काही नुकसान भरपाई द्यावयाची असते ती रोख रकमेमध्ये दिली जाते. त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे दुरुस्ती करून देणे. प्रामुख्याने वाहनांच्या बाबतीत म्हणजे दुचाकी किंवा 4 चाकी वाहन असेल यांचे अपघात झाले तर विमा कंपनी रोख रक्कम न देता त्यांची दुरुस्ती करून देऊ शकते. त्यानंतर तिसरी पद्धत ती म्हणजे मालमत्ता बदलून देणे. काही वस्तूंच्या किमती ह्या कमी जास्त होत असतात. प्रामुख्याने दागिने असतील, जेट जेवायरे असतील त्याचं नुकसान झालं तर अशा वेळी विमा कंपनी त्या संबंधित विमेधारकाला ती संबंधित दागिने किंवा जड जेवायरे किंवा मालमत्ता जी असेल ती बदलून देऊ शकते. त्यानंतर चौथी पद्धत आहे मालमत्तेची पुनर्स्थापना करून देणे. यामध्ये विमेदाराची जी काही पूर्वीची परिस्थिती प्राप्त करून दिली जाते. म्हणजे समजा एखाद्याचं घर असेल ते घर आगीमध्ये जळून खाक झालं असेल तर अशा वेळी त्याला आगीच्या अनुषंगाने जी काही नुकसान भरपाई रोख स्वरूपात न देता त्याचं घर किंवा दुकान जे आहे ते पुन्हा आहे तसं उभा करून दिलं जातं. म्हणजे नुकसान भरपाई कशी द्यावी हे सर्वस्वी विमा कंपनीवर अवलंबून आहे.
यानंतर आपण पुढचं तत्व लक्षात घेऊ, प्रत्यासन तत्व, ज्याला आपण प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन असं म्हणतो. या तत्वालाच मालकी हक्क बदलाचे किंवा अधिकार समर्पणाचे तत्व असे म्हटले जाते. सुरुवातीला हे तत्व अस्तित्वात नव्हते, परंतु बदलत्या काळानुसार हे तत्व विकसित झाले. प्रामुख्याने सागरी विम्याअंतर्गत समुद्रामध्ये बदललेल्या जहाजातील मालमत्तेच्या मालकी हक्कावरून काही कायदेशीर प्रश्न निर्माण झाले आणि त्यातून हे तत्व उदयास आले. मग प्रत्यासन म्हणजे नेमकं काय, का प्रत्यासन तत्व म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊ. मालकी हस्तांतरण तत्व किंवा प्रत्यासन तत्व म्हणजे ज्या मालमत्तेची विमा कंपनीने नुकसान भरपाई केली असेल त्या मालमत्तेची सर्व कायदेशीर मालकी विमा कंपनीकडे हस्तांतरित करण्याचे तत्व होय. किंवा त्याचा दुसरा अर्थ आहे प्रत्यासन म्हणजे हक्क व उपाययोजनेचे केले जाणारे हस्तांतरण होय. या हस्तांतरणानुसार विमा कंपनी ज्या विमेदाराचे नुकसान भरून देते त्या नुकसानीचे हक्कही विमा कंपनीला येतात. प्रत्यासन तत्वानुसार विमा वस्तूच्या बाबतीत मालकी हक्कामध्ये काही प्रमाणात बदल होतात. ते बदल कोणते आहेत हे आपण आता लक्षात घेऊ. यामध्ये प्रामुख्याने विमा कंपनीचे संपूर्ण नुकसान भरपाई दिल्यानंतर विमा कंपनीला विमेदाराचे जे काही संपूर्ण हक्क असतात, अधिकार असतात, ते विमा कंपनीला प्राप्त होतात. त्यानंतर विमेदाराला तिसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत जे काही अधिकार असतात ते अधिकार देखील विमा कंपनीला प्राप्त होतात. तसेच विमेदाराने इतर ठिकाणाहून नुकसान झाल्यानंतर जास्त वसुली केली असेल ती रक्कम देखील विमा कंपनीला परत द्यावी लागते. त्यानंतर विमा वस्तूच्या नुकसानीसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीविरुद्ध विमा कंपनी नुकसान भरपाईसाठी दावा करू शकते. त्यानंतर मालमत्तेच्या शिल्लक राहिलेल्या अवशेषावर विमा कंपनीचा हक्क प्राप्त होतो. आता हे तत्व लक्षात घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या 4 चाकी वाहनाचा विमा उतरवला. समजा त्या वाहनाचा विमा हा 10 लाखाचा असेल आणि त्या वाहनाला एका ट्रकने धडक दिली व 4 चाकी वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाले. विमा कंपनीने त्या व्यक्तीला समजा 10 लाख रुपये दिले. अशा वेळी आता ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला जातो. त्या ट्रक चालकाविरुद्ध नुकसान भरपाई मागण्याची किंवा ट्रक चालकाकडून भरपाई घेण्याचा हक्क जो आहे, जो अधिकार आहे, तो पूर्णपणे विमा कंपनीला प्राप्त होतो. तसेच तो संबंधित जो ट्रक असतो त्या ट्रकचा जो काही अवशेष असतो त्या अवशेषावर देखील संपूर्णपणे मालकी जी आहे ती विमा कंपनीची प्राप्त होऊ शकते. म्हणजे नुकसान भरपाईच्या वेळी ती संबंधित जी मालमत्ता शिल्लक राहिलेली असते त्या शिल्लकी मालमत्तेवर देखील पूर्णपणे विमा कंपनीचा हक्क प्राप्त होतो. ज्यावेळी विमा कंपनी नुकसान भरपाई देते त्यावेळी या तत्वानुसार संबंधित मालकी हक्क हा विमा कंपनीकडे हस्तांतरित केला जातो. या अनुषंगाने हे प्रत्यासन तत्व आहे. धन्यवाद.